नमस्ते. कमल्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला व्हेज क्लब सँडविच करून दाखवत आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी मी इथे कोबी घेतलेला आहे बारीक कट करून, शिमला घेतली आहे बारीक कट करून, काकडी घेतलेली आहे, मायोनीज आहे, हे बटर घेतले, हे चीज घेतलेलं आहे, हा थोडासा क्रश केलेला लसूण घेतलाय, हे ब्लॅक पेपर घेतलंय थोडंसं एक चिमूटभर, आणि हिरवी मिरची आणि उकडलेले कॉर्न, आणि चटणीसाठी पुदिना आणि भरपूर काही कोथिंबीर. तर आपण आधी चटणी करून घेऊयात. आता मी पुदिना टाकते मिक्सरच्या भांड्यात, ही कोथिंबीर पण टाकते, भरपूर घ्यायची कोथिंबीर. मी धुवून स्वच्छ करून चिरून घेतलेली होती. आणि ह्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण टाकते याच्यात. आणि हे 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, त्याचं टफिंग छान होतं चटणीला, म्हणून मी याच्यात घालते. आणि त्याला चवीनुसार मीठ टाकते थोडंसं. आणि याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. ही बघा आपली चटणी आता तयार झालेली आहे. याला थोडंसं फ्रीजमधलं थंड पाणी ओतलंय ना, त्याच्यामुळे असं कलर फ्रेश दिसतोय. तर आपण ही आता साईडला ठेवू. आणि आता ह्या सगळ्या व्हेजिटेबल आपण थोड्यात बारीक करून घेणार आहे. तर त्यासाठी मी हँडमेड मिक्सर घेतलेला आहे, त्याच्यात आपण सगळ्या भाज्या टाकून घेतो. तर आता आपल्या या व्हेजिटेबल्स सगळ्या क्रश करून झालेल्या आहेत. हे स्वीटकॉर्न पण क्रश करून घेतलं आहे थोडंसं, कारण त्याचं टिफिन छान होतं. आता आपली कढई तापलेली आहे, त्याच्यात मी थोडंसं बटर टाकते. आणि त्याच्यात भाज्या आपण टाकून घेऊ. त्याला फार काय परतायची नाही, अगदी गरम ह्याच्यावर एकदम फुल गॅसवरच थोडंसं परतून घ्यायचं. हे आपण ब्लॅक पेपर घेतलेले आहे अर्धा चमचा, ते टाकते. आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या पण टाकते याच्यात चवीनुसार. आणि चवीनुसार मीठ टाकते. त्याला एकदम फुल गॅसवरच पटकन म्हणजे पाणी सुटायच्या अगोदरच त्याला बंद करायचं. त्याचा क्रंचीपणा राहायला पाहिजे. त्याला बिलकुल पाणी सुटून द्यायचं नाही, ते लक्षात ठेवायचं. अगदी फुल गॅसवरच करायचं ते, म्हणजे पाणी बिलकुल सुटत नाही. हे आपलं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे मायोनीज आहे ना, ते त्याच्यात टाकून देते. आणि हे सगळं एकजीव करते. तर आता हे मिक्स व्हेजचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी चीज खिसून घालणार आहे. भरपूर चीज घालायचं. चीज शिवाय मजा नाही. मुलांना तर खूप आवडतं चीज म्हणलं अगदी सहखुशीनेच खातात ते. तर या अर्धी वाटी मी चीज खिसलेलं आहे. हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं. आपली भाजी, व्हेजिटेबल, चीज, मायोनीज, सगळ्या व्हेजिटेबल एकदम असं एकजीव करून घ्यायचं. आता हा सँडविचसाठी आपला बॅटर मस्त झालेला आहे, एकदम रेडी. तर आपण आता सँडविचची तयारी करू. आता आपण ह्याला थोडं बटर लावून घेऊ, ह्याला स्लाइसला खाली.
अगदी पातळ पातळ लावायचं, जास्त नाही लावायचं, पण कडेपर्यंत लावायचं, म्हणजे ते एकदम खरपूस भाजलं जातं आणि टेस्ट पण छान लागते. सगळ्याला लावून घेते अगोदर. हे बटर सगळ्याला लावून झाले आपलं. आता ही चटणी लावून घेऊ आपण सगळ्याला. अगदी त्याला एकदम पातळ लेअर द्यायचा, कारण आपलं हे टफिंग त्याच्यावर व्यवस्थित बसलं पाहिजे, त्याच्यामुळे एकदम पातळ द्यायचं. हे बघा असं खूप छान लागते. आणि याच्यावर आपण स्टफिंग घालणार आहोत. याचा पण एकदम पातळ थर द्यायचा. तर आता हे स्टफिंग आपण पूर्ण लावलेलं आहे. त्याच्यावर आता आपण चीज खिसून घालणार आहे. याच्यावर चीज घातलं म्हणजे अगदी थोडंसं चीज घालायचं, जास्त नाही आहे. आपण भाज्यांना पण चीज वापरलेलं आहे, त्याच्यामुळे आता हे थोडंसं वापरायचं. तर हे टोस्टसाठी आपलं सँडविच रेडी झालेलं आहे. तर हे मी याला बटर लावलेलं आहे, ते त्याच्यावर असं आज्यात मांडते आणि वरून पण त्याला बटर लावलं. बटर लावलं म्हणजे क्रिस्पीपणा जास्त येतं त्याला. आता हे आपलं सँडविच रेडी झाले. तर आपण हे टोस्टरमध्ये घालणार आहोत. तर त्याला अगोदर मी याला बटर लावून घेतलेलं आहे हलकंसं. तर आता आपण हे व्यवस्थित असं मांडूयात. आता हे टोस्ट व्हायला 1 मिनिट ठेवणार आहे आपण. याचे झाकण लावून घेते आणि 1 मिनिटासाठी टोस्ट करून घेऊया. आता बघूया आपण आपलं सँडविच रेडी आहे का. वाव, बघा किती छान झाले, मस्त बाजून निघाले. किती क्रिस्पी पण आलाय बघा. कसा आवाज येतो बघितलं, खूप क्रिस्पी झाले. आता हे आपण कट करून घेऊया. किती क्रिस्पी झाले. आता हे आपले सँडविच तयार झाले. तर याच्यासोबत आपल्याला ही चटणी द्यायची. आणि हे बघा आपले सँडविच खूप छान झालेले आहेत. आवडले तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खाऊन पण बघा, करून पण बघा. यम्मी, खूप छान. नक्की करून बघा.